नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर। तर जसे आपण मागचे 2 व्हिडिओ अपलोड केले त्यांना तुमचा खूप भारी प्रतिसाद मिळाला आहे। तर त्याच हिशोबाने आपण आता व्हिडिओ घेऊन आलोय संहिता पेपरसाठी। त्याचे काही क्वेश्चन्स आपण प्रेडिक्ट केले, तर कुंदन सर आपल्याला ते समजावून सांगतील। कृपया तुम्ही त्या क्वेश्चनवर थोडा भर द्या। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की संहिताचा तुमचा पहिला पेपर आहे। तर आपण काही क्वेश्चन असे प्रेडिक्ट केलेले की जे तुम्हाला येतील आणि असं नाही सांगत की 100% तेच येतील, पण इम्पॉर्टंट येते क्वेश्चन, तर तुम्ही ते वाचूनच जा। इम्पॉर्टंट टॉपिक्स येते संहितामधले, चरक आणि अष्टांगमधले। तर आपण सुरू करूयात। तर आपण पहिले अष्टांगचे बघणार आहोत। अष्टांगचा पहिल्या अध्यायामधला तो एलक्यू साठी तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद हा टॉपिक तुम्ही करूनच जा। चरकचं झालं किंवा अष्टांगचं, दोघांपैकी दोघांचं येऊ शकतं। म्हणजे असं आहे की तिथे चरकानुसार पण विचारू शकता, अष्टांगनुसार पण। तर तुम्ही त्यासाठी रेडी राहा। चरकचं जर असं आलं असेल तर टेबल लर्न करा, आणि अष्टांगचं असेल तर अष्टांगचा श्लोक लर्न करा, ते इझी आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आहे सामान्य विशेष सिद्धांत। हे एसीक्यू साठी तुम्हाला येऊ शकतं। याच्यावर तुम्ही थोडं लक्ष द्या की हे मागच्या वर्षांमध्ये आलेलं क्वेश्चन आहे, तर तुम्ही सामान्य विशेष सिद्धांत हा करून जावा। आणि तिसरा क्वेश्चन असा येऊ शकतो की अष्टांग आयुर्वेद, अष्टांग हे करून घ्या। आणि रोगी परीक्षा हा चौथा आहे, त्याच्या फर्स्ट चॅप्टर मधून हा चौथा टॉपिक आहे, हे करून घ्या तुम्ही। सेकंड दिनचर्या, यामधून दिनचर्याचा डायरेक्ट फुल एलक्यू येऊ शकतो, तर तुम्ही एलक्यू साठी तसं प्रिपेअर राहा। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर करायचं असलं तर तुम्ही अभ्यंग आणि व्यायाम हे दोघी टॉपिक स्पेसिफिक एसीक्यू साठी येऊ शकतात, तर तुम्ही हे दोघी करू शकता। त्यानंतर तिसरा, त्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, दशवित पापकर्म तुम्ही हे करून घ्या। ते तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी येण्याचे चान्सेस आहे एसीक्यू साठी, तर तुम्ही दशवित पापकर्म करून घ्यावे। तर तिसरा चॅप्टर आहे तुमचा ऋतुचर्या। ऋतुचर्यामध्ये आम्ही 3 ऋतू असे प्रेडिक्ट केले की ज्यांचे येण्याचे चान्सेस आहे। तर पहिला ऋतू आहे वसंत ऋतू, दुसरा ऋतू आहे ग्रीष्म ऋतू, आणि तिसरा आहे शरद ऋतू। हे 3 ऋतू तुम्ही परफेक्ट करून जावे, हे येण्याचे चान्सेस आहे खूप। त्यानंतर आहे ऋतुसंधी, ह्याचे पण चान्सेस आहे एसीक्यू साठी येण्याचे, तर ऋतुसंधीवर तुम्ही थोडा भार द्या। नंतर चौथ्या चॅप्टर मधून तुम्हाला अधान्य वेग ह्या वेळेस एलक्यू साठी येऊ शकते। मागच्या वर्षांमध्ये एलक्यू साठी अधान्य वेग आलेले आहे, तर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यावे, अधान्य वेग सगळे करून जावे। श्लोक नसेल तर कंटेंट वाचून जा। त्यानंतर फिफ्थ चॅप्टर मधून तुम्हाला थोडे काही स्पेसिफिक टॉपिक आहेत ते करून जावे, जसं की नारिकेलचं पाणी, क्षीरवर्ग हा एमसीक्यू साठी येऊ शकतं, तर ते करून घ्यावे। घृत, तीळ तेल, सरसप तेल आणि एरंडा तेल, आणि मध्यवर्ग तुम्ही हे डिटेलमध्ये करून जावे। त्यानंतर त्याचे मध्यवर्गमध्ये काही नियम दिलेले, तर ते पण करावे। आता 6व्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत की कृतान्य वर्ग, औषधी वर्ग, हे 2 वर्ग तुम्ही चांगले करा। त्यानंतर 7व्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काही 3 स्पेसिफिक टॉपिक आहेत जे की येण्याचे चान्सेस आहे, जसं की सविषण्णाचे लक्षणं हा पहिला झाला। दुसरा विरुद्ध हार, याचे चान्सेस कमी आहे कारण मागच्या जस्ट ऑड बॅचच्या पेपरमध्ये आलेलं होतं, तर हे काही येण्याचे चान्सेस कमी, पण खरे करून जावे। आणि त्रयोपस्तंभ हे करा। त्यानंतर आपण पुढे बघू की अलसगन विसूचिका, हे तुम्हाला नक्कीच ह्या वर्षी येण्याचे चान्सेस 100%, तर अलसक विसूचिका तुम्ही हे करा। त्यानंतर अजीर्ण हे आलेलं होतं मागच्या ऑड बॅच मध्ये किंवा 2024 मध्ये, तर तुम्ही याच्यावर थोडं कमी भार देऊ शकता, पण करून घ्या। आणि अनुपान पण आलेलं आहे, तर अनुपान पण एवढं काही चान्सेस आहे, पण करून जावे। त्यानंतर आहे आहार सेवन काळ, हे करून जा, हे नक्कीच येऊ शकते तुम्हाला। त्यानंतर आपण बघू की वीर्य, विपाक आणि प्रभाव, याच्यामध्ये वीर्यमध्ये अष्टविध वीर्य हे करून जावे, हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर रसांचे पांचभौतिकत्व, 9व्या चॅप्टर मध्ये जर पाहिलं तर रसांचे पांचभौतिकत्व हा इम्पॉर्टंट आहे। आणि मधुर रस, कटू रस आणि तिक्त रस हे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहे, हे 3 रसांपैकी। तर तुम्ही हे 3 रस असे परफेक्ट करून जा, आणि त्यांचे सगळं स्कंद, लक्षणं हे सगळं करून जावे। त्यानंतर आपण बघतो 11व्या चॅप्टर मध्ये वात, पित्त, कफ यांची वृद्धिक्षय, हे टॉपिक तुम्ही करून घ्या। वृद्धिक्षय इझी आहे, तर ते तुम्ही वात, पित्त, कफचे करू शकता, ते करा। ओज, ह्या वर्षी ओज नक्कीच येणार तुम्हाला, तर ओजवर भार द्या थोडं जास्त। त्यानंतर पुढच्या चॅप्टर मध्ये गेलो तर पुढच्या चॅप्टर मध्ये पित्ताचे प्रकार आणि वाताचे प्रकार हे तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे, एलक्यू साठी येऊ शकते, ते करा। रोगांचे त्रिविध हेतू हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, रोगांचे त्रिविध हेतू हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते करून जा। दशविध परीक्षा भाव हा पण येऊ शकते तुम्हाला एसीक्यू साठी, तर ते पण बघा। त्यानंतर पित्त आणि कफ यांचा उपक्रम, एलक्यू साठी तुम्हाला येण्याचे खूपच जास्त चान्सेस आहे, पित्ताचा आणि कफाचा उपक्रम। दोषांची कोष्टातून शाखेकडे गती व शाखेतून
कोष्टाकडे गती हे पण तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर हे सामनिराम यांचे सामनिराम दोष यांचे लक्षणं येणार व आम हा टॉपिक तुम्ही सोडू नका. आम टॉपिक तुम्ही वाचून घ्या, ते इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. व औषध सेवन काळ याचे पण तुम्हाला एसक्यू येण्याचे चान्सेस आहे, ते बघून घ्यावे. व लास्ट चॅप्टर आपण बघू आता की 14 चॅप्टरमध्ये शोधनची व्याख्या व प्रकार हे तुम्ही वाचून घ्या वर्षभर, एवढं काही इम्पॉर्टंट नाही पण करून घ्या. व त्यानंतर बघू आपण काळशे व स्थूल्याची, हे खूप इम्पॉर्टंट आहे. यांचं श्लोक येतं, तर असा एक LQ मध्ये क्वेश्चन येणार आहे तुम्हाला की ज्याचं तुम्हाला श्लोक येणार आहे की तो श्लोक डिकोड करा व त्याचा आन्सर लिहा. तर तुम्ही असे काही टॉपिक्स आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही श्लोक वाचून घ्यावे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल की असा श्लोक आलाय म्हणजे ह्या टॉपिकवर नाही. जर तुम्हाला कळालं नाही की हा कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे, तर तुम्ही जसं आमच्या वेळेस आला होता की असात्मेंद्रार्थ सहयोग वगैरे ते टॉपिकवर आला होता, तर तुम्ही ते आता मागच्या ऑडबॅचमध्ये हे काश स्थूल्याचा आला होता, तर तुम्ही हे वाचून घ्या. त्यानंतर सतर्पण आणि अपतर्पण हे पण इम्पॉर्टंट आहे. बस अष्टांग हृदयाचं एवढं टॉपिक करा. तर आता आपण बघणार आहोत चरक संहिताचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स. पहिल्या अध्यायामधून इम्पॉर्टंट आहे सामान्य विषय सिद्धांत, याचे चान्सेस आहे यावेळेस LQ साठी. त्यानंतर आयुर्वेदाचे अवतरण चरकनुसार जे दिलेले आहे ते बघून घ्यावे. त्रिविध हेतू हे पण इम्पॉर्टंट आहे. व स्नेहद्रव्य पंचलवण हे MCQ साठी तुम्ही वाचून घ्या की किती आहे काय. त्यानंतर वमन विरेचन उपयोग हे सेकंड अध्यायामधून तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थर्ड अध्यायामधून कुष्ठहरलेप आणि वातहरलेप आणि विषघ्नलेप हे तिघे टॉपिक तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर आपण बघू पंचविध कषाय कल्पना, हे ह्या वेळेस येण्याचे खूप चान्सेस आहेत. पंचविध कषाय कल्पना स्टार करून ठेवा. त्यानंतर आहार मात्रा हे नेक्स्ट चॅप्टर सांगतोय तुम्हाला. आहार मात्रा, धूमपान विधी व लक्षणे व सेवन काळ. धूमपान हा टॉपिक तुम्ही करून घ्या, येण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय की आदान आणि विसर्ग काळ हे मागच्या वर्षामध्ये आलेले क्वेश्चन आहे आदान आणि विसर्ग काळावरती, तर तुम्ही त्यांचं थोडं जे टेबल फॉर्म मध्ये आहे ते वाचून घ्या आदान विसर्ग काळ. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघतो की व्यायाम, त्याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये व्यायामाचे फायदे आणि अधारणीय वेग. अधारणीय वेग जसं मी अष्टांग मध्ये सांगितलं की तुम्हाला अष्टांग हृदयमध्ये पण तेच इम्पॉर्टंट आहे, इथे पण तेच आहे. जास्त काही वेगळं नाही, फक्त अधारणीय वेगांवर लक्ष द्यावे. इंद्रिय पंचपंच नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघतो की इंद्रिय पंचपंच याचे पण येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर आपण बघतोय चिकित्सा चतुष्पाद, आपण अष्टांग हृदयमध्ये पण पाहिलं. इकडे पण तेच सांगतोय की टेबल फॉर्म मध्ये हाय याच्यामध्ये चरकमध्ये, त्याच्यावर लक्ष द्या. प्राणभिसार वैद्य हे वाचून घ्या वर्षावर, काही नाही एवढं इम्पॉर्टंट नाही पण करून घ्या. ह्या वेळेस तुम्हाला साध्य आणि असाध्य यांचा डिफरन्सिएशन जे आहे ते येण्याचे चान्सेस आहेत, ते करून घ्यावे. आणि काही अपविध एशना म्हणजे सप्तत्रिक याचे पण तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत, ते पण वाचून घ्यावे. त्यानंतर लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघू की वायूचे गुण व दोष व दोषांचे प्राकृत व विकृत कर्म हे इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की हे काही टॉपिक जे होते आम्ही सिलेक्टेड टॉपिक तुमच्यासाठी आणले, तर हे करून घ्यावे. जर तुमचं बाकी असेल खूप काही वाचायचं तर हे इम्पॉर्टंट करून घ्या, जेणेकरून तुमचं 70 to 80% सिलेबस कवर होऊन जाईल. धन्यवाद.